हे आपलं खूप वैयक्तिक गोष्ट आहे. म्हणजे त्या आत्ता जेव्हा म्हणतात की या सगळ्या गोष्टी फार वैयक्तिक आहेत, म्हणजे लग्न करणं, मूल होणं, त्याचं बारसं करणं, ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे खूप आपल्या खाजगी आयुष्याशी संबंधित आहेत. मग त्याचं इतकं बाजारीकरण करण्याची गरज काय मुळात? पण ते दुर्दैवानं होतंय. त्याच्यामध्ये राजकीय भाग आहे, त्याच्यामध्ये सामाजिक भाग आहे. राजकीय भाग असा आहे की तुम्ही खूप मोठं लग्न केलं की मग तुम्हाला कुठल्या तरी पुढाऱ्यांना आम्ही खूप मोठे आहोत हे दाखवण्याची एक संधी मिळते, किंवा समाजात आपली प्रतिष्ठा वाढवण्याचं ते एक साधन बनून जातं. पण याच्यापेक्षा खूप गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. तर तिकडे जर तुमचं लक्ष गेलं ते तुम्ही लक्ष देतच नाही, कारण त्या दृष्टीने तुम्ही विचारच नाही करत. हे खरं म्हणजे अवडंबर होण्याचं कारण हे आहे. तुम्ही अगदी छान सांगितलं की लग्न ही आपली वैयक्तिक बाब असते, आयुष्यातली वैयक्तिक गोष्ट असते, पण आपण काय करतो की त्याचं खूप अवडंबर माजवतो, त्यातून हे होतं. अर्थात आपल्या संबंधातले लोक लग्नाला बोलवावेत हा भाग आहेच, मात्र त्याचं जे अनावश्यक अवडंबर माजवतो, तुम्ही नेमकं सांगितलं की ही वैयक्तिक बाब असते. दुसरं असं की तुम्ही महिला आहात म्हणून एक माझ्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे की मराठा समाजातल्या ज्या मी म्हटलं की आया किंवा ज्या सुना होणार आहेत किंवा झालेल्या आहेत,